Hi friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to solve examples in practice set 3.1. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी आपले प्रीवियस लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी ते पहा, कारण प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन्स हे त्या कन्सेप्टवर आधारलेले आहेत. ते तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन्स अजून इझी जातील सोडवण्यासाठी. So friends, concentrate on question number first of practice set 3.1. It is that state whether the given algebraic expressions are polynomials. Justify. म्हणजे पुढे दिलेले जे बैजिक समीकरणे आहेत, बैजिक राशी आहेत, त्या पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी आहेत किंवा नाही ते ओळखा. मग दिलेले अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हे पॉलिनॉमियल्स आहेत किंवा नाही हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे, ठरवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला पॉलिनॉमियलची डेफिनेशन माहिती असणं गरजेचं असतं, जी आपण ऑलरेडी प्रीवियस लेक्चरला स्टडी केली. तरी पुन्हा एकदा सांगतो. द अल्जेब्रिक एक्सप्रेशन in which index of each variable is whole number, then we call it polynomial. जर दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील व्हेरिएबलचे इंडेक्स हे होल नंबर असतील तर ती पॉलिनॉमियल असते. अदरवाइज ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल नसतं. सो फर्स्ट क्वेश्चन आहे पहा या ठिकाणी आपला की पॉलिनॉमियल आयडेंटिफाय करा आणि जस्टिफाय करा. त्याच्यातून फर्स्ट एक्झाम्पल y + 1/y. आता ही पॉलिनॉमियल आपण अशी हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण असं पण लिहू शकतो, y + 1/y मीन्स y⁻⁻1. या ठिकाणी y ची जी पॉवर आहे ती -1 आहे. ओके, म्हणजे इंडेक्स जो आहे y चा सेकंड टर्म मधील तो -1 आहे, म्हणजे तो होल नंबर नाहीये. सो दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नॉट पॉलिनॉमियल. म्हणून याचा आन्सर आपण असं लिहू शकतो, इज इट पॉलिनॉमियल? नो. रिझन काय लक्षात घ्या, बिकॉज पॉवर ऑफ each variable is not whole number. लक्षात घ्या, या एक्झाम्पल मध्ये y ची पॉवर 1 आहे, ती होल नंबर आहे, परंतु 1/y मध्ये मात्र y ची पॉवर जी आहे ती -1 आहे, म्हणजे ती होल नंबर नाहीये. सो पॉवर ऑफ ईच व्हेरिएबल होल नंबर नसल्यामुळे इट इज नॉट पॉलिनॉमियल. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय पहा, लक्षात घ्या, 2 - 5 आपण असं पण लिहू शकतो, 2 - 5 म्हणजे काय, x⁻1/2. सो या ठिकाणी x या व्हेरिएबलची पॉवर आली 1/2 आणि 1/2 इज नॉट अ होल नंबर. सो याचाही आन्सर आहे, इज इट पॉलिनॉमियल? नो. बिकॉज रिझन काय लक्षात घे, पॉलिनॉमियल नसल्याचं. द इंडेक्स ऑफ किंवा पॉवर ऑफ असं पण म्हणू शकतो आपण, इंडेक्स ऑफ each variable is not whole number. तुम्हाला उदाहरणाचं निरीक्षण केल्यावर असं लक्षात येईल की x या व्हेरिएबलचा इंडेक्स जो आहे तो 1/2 आहे, तो होल नंबर नाहीये. सो इट इज नॉट पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल असण्यासाठी प्रत्येक व्हेरिएबलचा इंडेक्स हा होल नंबर असणं गरजेचं असतं. नाव थर्ड एक्झाम्पल काय लक्षात घ्या, x² + 7x + 9. x² + 7x + 9 याच्यामध्ये जर तुम्ही व्हेरिएबल्सचे इंडेक्स पाहिले तर x चा फर्स्ट टर्मचा इंडेक्स आहे 2, सेकंडचा आहे 1 आणि 9 कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असल्यामुळे 0. सो 2, 1, 0 हे सर्व होल नंबर्स आहेत आणि म्हणून इट इज पॉलिनॉमियल. यस, इट इज अ पॉलिनॉमियल. रिझन काय पॉलिनॉमियल असण्याचं, बिकॉज the power of each variable is whole number. प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर जी आहे ती होल नंबर असल्यामुळे दिलेली अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहे दिलेलं ते पॉलिनॉमियल आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे 2m⁻² + 7m⁻⁻4. या ठिकाणी जी फर्स्ट टर्म आहे या फर्स्ट टर्मचा इंडेक्स आहे -2 आणि -2 इज नॉट अ होल नंबर. -2 हा होल नंबर नाहीये. या ठिकाणी 7m जो दिलेला आहे m चा पॉवर मात्र 1 आहे, होल नंबर आहे.
-5 ची पॉवर सुद्धा 0 आहे, होल नंबर्स आहेत, परंतु -2 मात्र होल नंबर नसल्यामुळे प्रत्येक टर्मचा व्हेरिएबल जो आहे त्याचा इंडेक्स हा होल नंबर नसल्यामुळे ही पॉलिनॉमियल नाहीये. सो याचा आन्सर आहे इज इट पॉलिनॉमियल? नो, बिकॉज कारण आहे इंडेक्स ऑफ किंवा पावर ऑफ each variable is not whole number. प्रत्येक टर्मच्या व्हेरिएबल जो आहे त्याची पॉवर होल नंबर नाहीये. पॉवर ऑफ each variable is not whole number आणि प्रत्येक टर्मच्या व्हेरिएबलची पॉवर होल नंबर नसल्यामुळे ही पॉलिनॉमियल नाही. आता लास्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन फर्स्ट मधील, ते आहे 10 आपल्याला फक्त कॉन्स्टंट टर्म दिसतंय, या ठिकाणी व्हेरिएबल नाही आणि कॉन्स्टंट टर्मचा जो इंडेक्स असतो पॉवर असते ते 0 असते आणि 0 इज होल नंबर, म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो 10 इज अ पॉलिनॉमियल. यस, इट इज पॉलिनॉमियल बिकॉज कारण काय आहे 10 इंडेक्स ऑफ किंवा पॉवर ऑफ each variable, पॉवर ऑफ व्हेरिएबल, इथे तर व्हेरिएबल नाहीये, कॉन्स्टंट टर्म आहे, परंतु तरी तिची पॉवर ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0 असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म इज 0, दॅट इज होल नंबर. ओके, सो हे पॉलिनॉमियल जी आहे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे, याचा इंडेक्स जो आहे कॉन्स्टंट टर्मचा तो होल नंबर आहे, म्हणून 10 हे पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल आहे. Understand? Now we have to solve second question. Friends, second question असा आहे पहा, write the coefficient of m cube in each of the given polynomial. हे जे given polynomial आहेत यांच्यामधील प्रत्येक पॉलिनॉमियल मधील m cube चा कोएफिशिएंट आपल्याला लिहायचा आहे. आता कोएफिशिएंट म्हणजे व्हेरिएबलला मल्टिप्लाइड असणारा जो न्यूमेरिकल असतो म्हणजे जो नंबर असतो त्याला आपण कोएफिशिएंट म्हणत असतो. सो आन्सर मध्ये आपण या प्रत्येकाचा आन्सर घेऊया. पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे m क्यूब चा कोएफिशिएंट या ठिकाणी कुठला नंबर दिलेला नाहीये, असं असेल फक्त व्हेरिएबल असेल तर त्याचा कोएफिशिएंट 1 असतो. सो फर्स्ट एक्झाम्पल मध्ये m क्यूब चा कोएफिशिएंट 1 आला. सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा काय दिलेलं आहे आपल्याला, -3/2 प्लस m मायनस √3 m क्यूब. आपल्याला m क्यूबचाच व्हेरिएबल कोएफिशिएंट विचारल्यामुळे m क्यूबचा कोएफिशिएंट या ठिकाणी -√3 आहे. सो याचा आन्सर आहे -√3. ओके, तसंच थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा, -2/3 m क्यूब -5m² प्लस 7m -1 यांच्यामध्ये पण m क्यूब चा कोएफिशिएंट जो आहे तो -2/3 आहे. सो याचा आन्सर आहे -2/3. फ्रेंड्स, क्वेश्चन थर्ड आहे पहा, राइट द पॉलिनॉमियल इन x यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. ही जी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये x हा व्हेरिएबल वापरून आपल्याला मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल लिहायचे आहेत माहितीच्या आधारे. सो फर्स्ट काय लक्षात घ्या, मोनोमियल विथ डिग्री 7. x हा व्हेरिएबल आपल्याला वापरायचा आहे आणि डिग्री 7 असली पाहिजे आणि ती मोनोमियल असली पाहिजे. या तीन कंडिशन्स लक्षात घेणं गरजेचं आहे. सो व्हेरिएबल आपण x यूज केला, डिग्री 7 असली पाहिजे, x⁷ आणि ती मोनोमियल असली पाहिजे म्हणजे x⁷ असं जरी आपण लिहिलं तरी याचं फायनल आन्सर झालं आपलं. तुम्ही कोणतेही टर्म्स लिहू शकता, फक्त मोनोमियल असली पाहिजे म्हणून कोएफिशिएंट लावून सुद्धा लिहू शकता तुम्ही 5x⁷ किंवा -3/2 x⁷ या पद्धतीने. फक्त कंडिशन लक्षात घ्यायची की व्हेरिएबल x असला पाहिजे, डिग्री 7 असली पाहिजे आणि ती मोनोमियल असली पाहिजे म्हणजे सिंगल टर्म असली पाहिजे. या पद्धतीने अनेक एक्झाम्पल्स आपण लिहू शकतो. तसंच सेकंड काय दिले आपल्याला, बायनॉमियल विथ डिग्री 35. आता डिग्री 35 आणि बायनॉमियल म्हणजे दोन टर्म असल्या पाहिजे, व्हेरिएबल x वापरायचा आहे. सो x⁵ -5x दोन टर्म असलेली बायनॉमियल अशी पण आपण मांडू शकतो. सिमिलरली आपण असंही लिहू शकतो की -7x⁵ प्लस 3x असंही लिहू शकतो किंवा 8x⁵ -8 असंही आपण लिहू शकतो. या पद्धतीने दोन टर्म असल्या पाहिजे, x व्हेरिएबल असला पाहिजे आणि डिग्री 35 असल्या पाहिजे. उदाहरणात दिलेल्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. थर्ड एक्झाम्पल काय पहा, ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. आता ट्रायनॉमियल लिहायची आणि व्हेरिएबल x असला पाहिजे
आणि डिग्री 8 असली पाहिजे म्हणून पहा x रेस टू 8 प्लस 3x मायनस 5 पहा फर्स्ट सेकंड थर्ड तीन टर्म झाल्या म्हणजे ट्रायनॉमियल झाली, हायेस्ट पॉवर 8 झाली म्हणजे डिग्री 8 झाली, व्हेरिएबल x वापरलेला आहे म्हणून हे एक एक्झाम्पल झालं. या पद्धतीने तुम्ही सेकंड एक्झाम्पल पण असं पण लिहू शकता 3x रेस टू 8 मायनस 5x प्लस 7. या पद्धतीने अनेक एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता, लिहिता येतील. फक्त कंडिशन्स लक्षात घ्यायचे, डिग्री 8 असली पाहिजे हायेस्ट इंडेक्स आणि ट्रायनॉमियल असल्या पाहिजे तीन टर्म, व्हेरिएबल x असला पाहिजे. फ्रेंड्स फोर्थ क्वेश्चन आहे आपला, राइट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल्स. आणि आपल्याला माहिती आहे डिग्री म्हणजे काय. द हायेस्ट इंडेक्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड एज डिग्री. आणि त्याच्यानुसार आपल्याला डिग्री लिहायची. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला √5 दिलेला आहे आणि √5 इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियलचा जो इंडेक्स असतो पॉवर ते असते 0. सो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असल्यामुळे याची डिग्री जी आली ती आली 0. तर फर्स्ट पॉलिनॉमियलची डिग्री आहे 0. सिमिलरली सेकंड मध्ये पहा x रेस टू 0, व्हेरिएबलची डिग्री सिंगल व्हेरिएबल जरी असेल तर तरी त्याचा इंडेक्स असा 1 असतो. परंतु या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की x चा इंडेक्स 0 आहे म्हणजे या पॉलिनॉमियलची डिग्री सुद्धा जी आहे मोनोमियलची ती आहे 0. लक्षात. सो सेकंड एक्झाम्पलची डिग्री पण 0 झाली. थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याला x² दिलेला आहे, मोनोमियल आहे आणि x चा इंडेक्स या ठिकाणी 2 आहे, हायेस्ट इंडेक्स. सो डिग्री या एक्झाम्पलची जी आहे ती 2 आहे. फोर्थ एक्झाम्पल मध्ये पहा, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे त्याच्यात √2m रेस टू 10 -7 कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असल्यामुळे कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे त्याचा इंडेक्स 0 आहे आणि हायेस्ट इंडेक्स जो आहे व्हेरिएबलचा m चा तो 10 आहे. सो या एक्झाम्पलची डिग्री आहे 10. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फिफ्थ एक्झाम्पल 2p रेस टू -2p -√7. या ठिकाणी पहा p हा व्हेरिएबल जो आहे त्याचा इंडेक्स दिलेला नाहीये म्हणजे तो 1 असतो व्हेरिएबलचा इंडेक्स आणि √7 जो आहे कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे त्याचा इंडेक्स 0 आहे. सो हायेस्ट इंडेक्स या पॉलिनॉमियलचा 1 असल्यामुळे याची डिग्री झाली 1. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय पहा 7y -y³ प्लस y रेस टू 5. या ठिकाणी जर तुम्ही व्हेरिएबलचे इंडेक्स कंपेअर केले तर हायेस्ट इंडेक्स आहे 5. सो डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इज 5. याची डिग्री 5 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तर थोडेसे वेगळे आहेत. आता हे पुढील दोन एक्झाम्पल्स कसे ते पाहूया. यांच्यामध्ये मोर दॅन 1 व्हेरिएबल आहेत आणि जेव्हा मोर दॅन 1 व्हेरिएबल्स असतात त्यावेळेस डिग्री फाइंड आउट करताना त्या व्हेरिएबलचे इंडेक्सची सम आपण घेत असतो आणि हायेस्ट सम जे टर्मची असते ती हायेस्ट सम ही त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. सो पहा या ठिकाणी x y z तीन व्हेरिएबल आहेत, तिघांचे इंडेक्स 1 असल्यामुळे 1 + 1 + 1 हे झाले तुमचे 3. 1 + 1 2 + 1 3. इथे मात्र दोन व्हेरिएबल असल्यामुळे 1 + 1 2 होत आहे आणि इथे एकच व्हेरिएबल असल्यामुळे याचा इंडेक्स 1 होतोय. सो हायेस्ट सम जी आहे ती येते 3. सो डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इज 3. आता पहा लास्ट एक्झाम्पल जे त्याच्यात तुम्हाला काय दिलं आहे m रेस टू 3 n रेस टू 7 -3m रेस टू 5 * n + m n. इथेही दोन व्हेरिएबल वापरलेले आहेत परंतु फर्स्ट टर्म मध्ये पहा व्हेरिएबलची जी सम आहे ती 3 + 7 म्हणजे 10 आहे. सेकंड टर्म मध्ये ती 5 + n चा व्हेरिएबल डिग्री 1 आहे, n चा इंडेक्स 1 आहे. सो 5 + 1 इथे सम होते 6, इथे होते 10 आणि इथे दोघांचे इंडेक्स 1 1 असल्यामुळे होते 2. सो हायेस्ट सम येते आपली 3 + 7 म्हणजे 10. सो डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल इज 10. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो डिग्री काढणं अतिशय सोपं असतं. गिवन पॉलिनॉमियल मध्ये जर ओन्ली 1 व्हेरिएबल वापरला असेल तर त्याचा हायेस्ट इंडेक्स हा डिग्री असतो. तसंच जर मोर दॅन 1 व्हेरिएबल असतील तर त्या व्हेरिएबलचे इंडेक्स जे असतात त्यांची हायेस्ट सम जी येते ती त्यांची डिग्री असते. विद्यार्थी मित्रांनो फिफ्थ क्वेश्चन आहे पहा, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक पॉलिनॉमियल्स. हे जे 6 एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत यांना आपल्याला क्लासिफाईड करायचे ऑन द बेसिस ऑफ डिग्री. कारण लिनियर, क्वाड्रॅटिक, क्यूबिक हे जे क्लासिफिकेशन आहे पॉलिनॉमियल्सचं ते डिग्रीवर बेस करतं म्हणजे त्याचे इंडेक्स नुसार. सो आपल्याला माहिती आहे जर डिग्री पॉलिनॉमियलची 3 असेल, क्यूबिक असेल तर त्याला क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणतो आपण आणि डिग्री
2 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो आणि डिग्री 1 असेल तर त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. सो या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल जे दिले 2x² + 3x + 1 या ठिकाणी गिवन पॉलिनॉमियलची डिग्री आहे 2. सो इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, म्हणून आपण याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणून क्लासिफाईड करू. सेकंड जे एक्झाम्पल आहे 5p दिलेलं आहे, ही मोनोमियल आहे, बट याचं जे इंडेक्स आहे पॉवर जी आहे ती 1 आहे आणि 1 पॉवर असेल तर त्यावेळेस त्या पॉलिनॉमियलला ऑन द बेसिस ऑफ डिग्री आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. सो इट इज अ लिनियर पॉलिनॉमियल. थर्ड एक्झाम्पल आहे पहा आपल्या या ठिकाणी √2y - 1/2. या ठिकाणी सुद्धा y हा व्हेरिएबल आहे आणि त्याचा इंडेक्स 1 आहे आणि इंडेक्स 1 असेल म्हणजे हायेस्ट पॉवर जर 1 असेल डिग्री तर त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. सो इट इज लिनियर पॉलिनॉमियल. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे पहा त्याच्यामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की m³ + 7m² + 5y2m - √7 या पॉलिनॉमियल मध्ये पहा हायेस्ट इंडेक्स 3 आहे म्हणजे डिग्री 3 आहे आणि डिग्री 3 असेल तर इट इज अ क्यूबिक पॉलिनॉमियल, म्हणून याला आपण क्यूबिक पॉलिनॉमियल मध्ये क्लासिफाईड करणार. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल काय पहा a² या ठिकाणी मोनोमियल आहे परंतु व्हेरिएबलचा इंडेक्स 2 असल्यामुळे डिग्री 2 असल्यामुळे याला आपण ॲज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल क्लासिफाईड करणार. इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे पहा सिक्स्थ एक्झाम्पल ते आहे 3r³ ही सुद्धा मोनोमियल आहे परंतु r या व्हेरिएबलचा इंडेक्स 3 आहे म्हणजे डिग्री जी आहे मोनोमियलची ती 3 असल्यामुळे यालाही आपण क्यूबिक पॉलिनॉमियल मध्ये क्लासिफाईड करणार. क्यूबिक पॉलिनॉमियल. या पद्धतीने आपण हे जे सिक्स्थ एक्झाम्पल आहेत ऑन द बेसिस ऑफ डिग्री या पॉलिनॉमियल्स आपण क्लासिफाईड केलेले आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पाहूया. फ्रेंड्स क्वेश्चन नंबर 6 आहे पहा राइट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. जे दिलेले दोन पॉलिनॉमियल आहेत ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचे आहेत. तर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय आपण माहिती केलेलं आहे, आपल्याला सर्वांनाही माहिती आहे की दिलेली पॉलिनॉमियल जी असते तिचे जे पॉवर असतात किंवा इंडेक्स असतात त्यांची जी डिक्रीजिंग ऑर्डर असते ते डिक्रीजिंग ऑर्डरने पॉलिनॉमियल मांडणं म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणं. मग पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की m³ हायेस्ट इंडेक्स आहे. सो m³ ही टर्म फर्स्ट पहिल्यांदा मांडून घेऊ. त्याच्यानंतर स्क्वेअर ची टर्म नाही आहे परंतु 5m आहे. सो 5m नंतर कॉन्स्टंट टर्म शेवटी आली पाहिजे. सो +3. सो m³ + 5m + 3 हा झाला स्टँडर्ड फॉर्म गिवन पॉलिनॉमियलचा m³ + 3 + 5m चा. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलंय स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडणं म्हणजे काय, ती गिवन पॉलिनॉमियल असते तिचे जे इंडेक्स असतात ते डिक्रीजिंग ऑर्डरने मांडायचं जेणेकरून शेवटी कॉन्स्टंट टर्म आली पाहिजे. सो पहा या ठिकाणी हायेस्ट इंडेक्स आहे, हायेस्ट इंडेक्स असणारी टर्म आहे y⁵ सो तिला अगोदर मांडून घेऊ. त्याच्यानंतरच्या डिक्रीजिंग ऑर्डरची टर्म आहे 2y⁴ सो +2y⁴. नंतर आहे 3y³ सो +3y³ नंतरची टर्म आहे क्यूब नंतरची स्क्वेअर म्हणजे -y² आणि त्याच्यानंतरची जी टर्म आहे ती आहे -7y आणि शेवटी कॉन्स्टंट टर्म जी आहे ती -1/2. पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 7 राइट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन कोएफिशिएंट फॉर्म. या दिलेल्या पॉलिनॉमियल्स जे आहेत ते आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म मध्ये मांडायचे आहेत. सो फ्रेंड्स कोएफिशिएंट फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल्स मांडण्याच्या अगोदर त्यांना इंडेक्स फॉर्म मध्ये मांडणं गरजेचं असतं. आता इंडेक्स फॉर्म म्हणजे काय तर आपल्याला माहितीच आहे जे मिसिंग टर्म्स असतात त्या मिसिंग टर्म आपण 0 कोएफिशिएंट लावून मांडून घेतो त्याला आपण इंडेक्स फॉर्म असं म्हणतो. म्हणजे पहा x³ - 2 याच्यामध्ये मिसिंग टर्म कोणत्या आहेत, जर आपण इंडेक्स डिक्रीजिंग ऑर्डर लावायचं म्हटलं तर x² ची टर्म मिसिंग आहे, x ची टर्म मिसिंग आहे. मग या मिसिंग टर्म्स जे आहेत त्या 0 कोएफिशिएंट लावून मांडून घ्यायच्या. म्हणजेच पहा x³ + 0x² + 0x -2. ओके. सो फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल x³ - 2 ही जी पॉलिनॉमियल आहे ती आपण त्याचे इंडेक्सच्या डिक्रीजिंग ऑर्डरने मांडून घेतली.
मिसिंग टर्म्स या झिरो कोएफिशियंट लावून x³ + 0x² + 0x - 2. आता पहा इंडेक्सची डिक्रीजिंग ऑर्डर झाली 3 2 1 0. मग आता हे जे कोएफिशियंट्स आपले कंप्लीट झालेले आहेत त्यांना आपण सिंपल ब्रॅकेट मध्ये मांडून घ्यायचं, तोच त्यांचा कोएफिशियंट फॉर्म आहे, लक्षात घ्या. सो x³ चा कोएफिशियंट आहे 1, कॉमा करून प्रत्येक कोएफिशियंट सेपरेटली मांडायचे. x² चा कोएफिशियंट 0, x चा कोएफिशियंट आहे 0 आणि -2 ही कॉन्स्टंट टर्म. सो 1 0 0 -2 हा झाला कोएफिशियंट फॉर्म x³ - 2 चा. सेकंड टर्म जी आपण घेतली होती ती होती 5y, लक्षात घ्या. 5y हे सेकंड एक्झाम्पल आहे. सो याला इंडेक्स फॉर्म मध्ये मांडून घेऊ. प्रॉपर इंडेक्स फॉर्म काय आहे याचा? 5y ही मोनोमियल आहे, याची कॉन्स्टंट टर्म दिलेली नाहीये, तर मिसिंग टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे ती आपण 0 घेऊ. सो याचे कोएफिशियंट फॉर्म काय येईल पहा, लक्षात घ्यायचा. कोएफिशियंट्स y चा कोएफिशियंट आहे 5 आणि कॉन्स्टंट टर्म 0. सो 5 0 इज द कोएफिशियंट ऑफ फॉर्म ऑफ गिवन पॉलिनॉमियल. आता बघा याच पद्धतीने इंडेक्स फॉर्म पहा, सुरुवातीला इंडेक्स फॉर्म मांडावा लागतो, नंतर कोएफिशियंट फॉर्म असतो आपला. कोएफिशियंट फॉर्म आहे हा, लक्षात घ्या. इन शॉर्ट मी या ठिकाणी लिहितो कोएफिशियंट फॉर्म. प्रत्येक पॉलिनॉमियलच्या बाबतीत हे असेल. पहा पहिली जी टर्म आहे थर्ड एक्झाम्पल मधील 2m⁴ आणि नंतर सेकंड आहे -3m² + 7. इथे पण काही मिसिंग टर्म्स आहेत, ते मिसिंग टर्म आपण मांडून घेऊ इन इंडेक्स फॉर्म with decreasing order of their index. So 2m⁴ नंतरची मिसिंग टर्म आहे m³ ची, ती आपण 0 कोएफिशियंट लावून मांडून घेऊ, म्हणजे g + 0m³ येईल -3m² ही टर्म आपल्याला दिलेली आहे. पुन्हा m ची टर्म मिसिंग आहे, ती आपण 0 कोएफिशियंट लावून मांडून घेऊ, म्हणजे +0m + 7 कॉन्स्टंट टर्म. आता यांचे कोएफिशियंट जे आहेत ते असे येतील. इन सिंपल ब्रॅकेट आपण ते कोएफिशियंट सेपरेटली मांडून घेऊ, म्हणजे बाय सेपरेटिंग बाय कॉमास. सो m⁴ चा कोएफिशियंट आहे 2, m³ चा 0, m² चा -3 आणि m चा 0 आणि 7. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल आहे -2/3. -2/3 कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. सो याचा इंडेक्स फॉर्म -2/3 येईल. याचा जो इंडेक्स आहे तो 0 आहे, डिग्री 0 असल्यामुळे याचा कोएफिशियंट फॉर्म असाच येईल -2/3 इन सिंपल ब्रॅकेट. या पद्धतीने आपण कोएफिशियंट फॉर्म मांडलेले आहे. प्रत्येक पॉलिनॉमियलला कोएफिशियंट फॉर्म मध्ये मांडायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला अगोदर इंडेक्स फॉर्म मध्ये मांडणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, प्रत्येक ठिकाणी जी डिग्री आहे पॉलिनॉमियलची त्याच्यापेक्षा एक कोएफिशियंट जास्त असतो. पाहिजे x³ आहे तर त्याचे कोएफिशियंट म्हणजे डिग्री 3 असल्यामुळे याच्यात +1 करायचा, म्हणजे 4 इतके कोएफिशियंट येतील. पहा 1 2 3 4. तसंच इथं पहा डिग्री 1 आहे तर कोएफिशियंट 1 + 1 म्हणजे 2 येतील, 1 2. इथे ही डिग्री आपल्याला 4 दिसते तर कोएफिशियंट 4 + 1 म्हणजे 5 आहे. पहा 1 2 3 4 5. म्हणजे कोणतेही पॉलिनॉमियल ही कोएफिशियंट फॉर्म मध्ये मांडायची असेल तर त्याचे कोएफिशियंट हे डिग्री पेक्षा 1 ने जास्त असतात. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर होते. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8 आहे पहा, राइट द पॉलिनॉमियल इंडेक्स इन इंडेक्स फॉर्म. हे जे एक्झाम्पल्स आहेत पॉलिनॉमियल्स ते आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये मांडायचे आहेत, जे की ऑलरेडी आपल्याला कोएफिशियंट फॉर्म मध्ये दिलेले आहेत. कोएफिशियंट फॉर्मचं कन्वर्शन आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये करायचं आहे. सो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण मागच्याच एक्झाम्पल मध्ये म्हणजे क्वेश्चन मध्ये स्टडी केला की कोएफिशियंट फॉर्म मध्ये जितके कोएफिशियंट येतात ते डिग्री पेक्षा 1 ने जास्त असतात. सो डिग्री जी असते ती कोएफिशियंट पेक्षा 1 ने कमी असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायचं, जर आपल्याला गिवन कोएफिशियंट फॉर्म मधील पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्म मध्ये मांडायचे असेल तर या ठिकाणी पहा नंबर ऑफ कोएफिशियंट जे आहेत, नंबर ऑफ कोएफिशियंट्स त्याची संख्या आहे 1 2 3 म्हणजे 3 आहे. सो डिग्री काय येईल या पॉलिनॉमियलची? डिग्री कोएफिशियंट पेक्षा 1 ने कमी असते. सो 3 - 1 म्हणजे 2 येईल. मग टेकिंग व्हेरिएबल x, टेकिंग x ॲज व्हेरिएबल, x ला व्हेरिएबल घेऊन आपण या पॉलिनॉमियलला इंडेक्स फॉर्म मध्ये कसं मांडू शकतो? विथ डिग्री 2 घेऊन हे x² + 2x + 3. म्हणजे ही जी पॉलिनॉमियल आहे 1 2 3 कोएफिशियंट फॉर्म मधली ती
बाय टेकिंग एक्स व्हेरिएबल अशी आली x² + 2x + 3. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल काय आहे आपलं 5 0 0 0 -1. या ठिकाणी नंबर ऑफ कोएफिशिएंट किती आहेत पहा नंबर ऑफ कोएफिशिएंटची संख्या आहे इथे पहा 1 2 3 4 5 5 आहेत. सो डिग्री काय येईल 5 -1 ही डिग्री असेल. कोएफिशिएंट पेक्षा 1 ने कमी म्हणजे 5 -1 म्हणजेच 4 येईल डिग्री. So taking x as variable, x हा व्हेरिएबल घेऊन आपण या पॉलिनॉमियलचा इंडेक्स फॉर्म कसा मांडू शकतो. इंडेक्स फॉर्म काय येईल मग आपला या ठिकाणी जी पॉलिनॉमियल येईल ती अशी येईल मग आपली x⁴ घ्यावं लागेल डिग्री. सो x चा कोएफिशिएंट काय येईल 5. सो येईल हे 5x⁴ + 0x³ + 0x² + 0x - 1 म्हणजे इंडेक्स फॉर्म मधील पॉलिनॉमियल झाली 5x⁴ + 0x³ + 0x² + 0x - 1. आता थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला -2 2 -2 2. या ठिकाणी नंबर ऑफ कोएफिशिएंट किती आहेत पहा नंबर ऑफ कोएफिशिएंट यांची संख्या आहे 4 1 2 3 4. सो 4 आहे आणि मग डिग्री काय येईल कोएफिशिएंट पेक्षा 1 ने कमी डिग्री असते. सो डिग्री येईल आपली 4 - 1 म्हणजे 3. आणि टेकिंग x ॲज व्हेरिएबल x हा व्हेरिएबल जर घेतला आपण x ॲज व्हेरिएबल तर ही पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्म मध्ये आपण अशी मांडू शकतो की डिग्री 3 असलेली आणि -2 कोएफिशिएंट असलेली पॉलिनॉमियल असेल. सो येईल -2x⁴ + 2x³ 2x² - 2x + 2. आलं लक्षात. तर पहा ही पॉलिनॉमियल जी आहे इंडेक्स फॉर्म मध्ये ती अशा पद्धतीने आपण मांडली कोएफिशिएंट फॉर्मची इंडेक्स फॉर्म मध्ये. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं कोएफिशिएंट फॉर्मचं कन्वर्शन जर इंडेक्स फॉर्म मध्ये करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डिग्री डिटरमाइन करणं गरजेचं आहे. आणि डिग्रीचं म्हणजे पॉलिनॉमियलचं कन्वर्शन जे इंडेक्स फॉर्मचं ते कोएफिशिएंट फॉर्म मध्ये करायचं असेल तर डिग्री पेक्षा 1 ने कोएफिशिएंट जास्त असतं हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 9 आहे आपला पहा राइट द एप्रोप्रिएट पॉलिनॉमियल इन द बॉक्सेस. या ठिकाणी आपल्याला पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत एका सर्कल मध्ये आणि यांना आपल्याला क्लासिफाईड करायचंय बॉक्सेस मध्ये as per the degree and as per the terms. म्हणजे on the basis of degree on the basis of terms याला आपल्याला क्लासिफाईड करायचंय. सो सुरुवातीला on the basis of degree आपण याला क्लासिफाईड करून घेऊ. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपल्याला या बॉक्स मध्ये लिहायचे आहेत. क्वाड्रॅटिक म्हणजे ज्यांचा डिग्री 2 असेल त्या पॉलिनॉमियल. सो या ठिकाणी पहा सेकंड जी दिलेली आपल्याला x² ही एक पॉलिनॉमियल क्वाड्रॅटिक मध्ये ती मोनोमियल आहे परंतु डिग्री 2 असल्यामुळे ती क्वाड्रॅटिक आहे. नंतर अजून पहा डिग्री 2 असणारी पॉलिनॉमियल आहे या ठिकाणी फोर्थ नंबरची म्हणजे 2x² + 5x + 10 ही पॉलिनॉमियल सुद्धा क्वाड्रॅटिक आहे. त्याच्यानंतर अजून एक पॉलिनॉमियल आहे या ठिकाणी पहा 3x² + 5x ही पण क्वाड्रॅटिक आहे ज्याची डिग्री 2 आहे. सो इथे एक एक्झाम्पल अजून आपण घेऊ शकतो ते म्हणजे 3x² + 5x. पहा अशा पद्धतीने ही जी पॉलिनॉमियल्स आहेत क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स मध्ये 3 एक्झाम्पल आले आपले x², 2x² + 5x + 10 आणि 3x² + 5x. आता क्यूबिक पॉलिनॉमियल आपल्याला विचारलंय. क्यूबिक म्हणजे ज्यांची डिग्री 3 आहे असे पॉलिनॉमियल्स. सो ती आहे थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं कोणतं x³ + x² + x + 5. त्याच्यानंतर अजून एक पॉलिनॉमियल आहे ज्याची डिग्री 3 आहे ती पहा x³ + 9. या पद्धतीने दोन एक्झाम्पल आहेत डिग्री 3 असणारे ज्यांना आपण क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणू शकतो x³ + x² + x + 5 आणि x³ + 9. आता लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय की ज्यांची डिग्री 1 आहे अशा पॉलिनॉमियल. सर्व एक्झाम्पल्स जर आपण ऑब्झर्व केले तर आपल्याला असं लक्षात येते फक्त एक एक्झाम्पल असं आहे की ज्याच्यामध्ये डिग्री 1 आहे ते म्हणजे x + 7. सो x + 7 इज अ लिनियर पॉलिनॉमियल. अशा पद्धतीने डिग्री 2 असणाऱ्या क्वाड्रॅटिक, डिग्री 3 असणाऱ्या क्यूबिक आणि डिग्री 1 असणाऱ्या ह्या लिनियर पॉलिनॉमियल्स आहेत. आता ऑन द बेसिस ऑफ टर्म्स
आपल्याला पॉलिनॉमियल क्लासिफाईड करायचे आहेत. बायनॉमियल म्हणजे ज्यांच्यात दोन टर्म्स आहेत त्या पॉलिनॉमियल. सो पहिली आहे पहा x + 7 दोन टर्म असलेली पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर दोन टर्म असणारी पॉलिनॉमियल कोणती अजून x³ + 9 याच्यात पण दोन टर्म आहेत. 3x² + 5x याच्यात पण दोन टर्म आहेत. सो x³ + 9 ही एक पॉलिनॉमियल झाली आणि 3x² + 5x 3x² + 5x या तीन पॉलिनॉमियल अशा आहेत की त्यांच्यामध्ये दोन टर्म आहेत म्हणून त्या बायनॉमियल मध्ये येतात. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके. आता ट्रायनॉमियल म्हणजे तीन टर्म्स असलेली पॉलिनॉमियल. तीन टर्म असलेली पॉलिनॉमियल या ठिकाणी एकच आहे, ती म्हणजे 2x² + 5x + 10 याच पॉलिनॉमियल मध्ये तीन टर्म आहेत. वरच्यांमध्ये फोर्थ टर्म आहेत आणि काहींमध्ये 2 आणि 1 आहे. सो 2x² + 5x + 10 ही झाली आपली ट्रायनॉमियल, तीन टर्म असणारी. ओके. तर मोनोमियल विचारली आहे. मोनोमियल म्हणजे तर पॉलिनॉमियल हॅव्हिंग ओन्ली वन टर्म. ओन्ली वन टर्म असणारी पॉलिनॉमियल या ठिकाणी एकच आहे, ती म्हणजे x². सो अशा पद्धतीने आपण बायनॉमियल, ट्रायनॉमियल, मोनोमियल मध्ये पॉलिनॉमियल क्लासिफाईड केले. त्याच पद्धतीने क्वाड्रॅटिक, क्यूबिक आणि लिनियर मध्ये पॉलिनॉमियल क्लासिफाईड केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज पॉलिनॉमियलच्या संदर्भातला डिटेल स्टडी केला आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.1 मधील ऑल क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. अजूनही तुम्ही आपले प्रिव्हियस लेक्चर पाहिले नसतील तर ते पहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.